भारतामध्येच नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होती. आणि आपण जर पाहिलं तर खूप प्रेरणादायी कार्य पूर्ण भारतासाठीच नाही तर मानव जातीसाठी बाबासाहेबांनी केलेले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. ते अर्थतज्ञ होते, शिक्षण प्रेमी होते, अस्पृश्यता उदाहरक होते. त्याच्यानंतर त्यांनी कायद्याचा खूप मोठा अभ्यास केला होता. या ठिकाणी या प्रसंगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. बाबासाहेबांना अभ्यासासाठी त्यांचे पालक किती वाजता उठवत असतील याची थोडी आपण कल्पना करा. रात्री 2 वाजता त्यांना अभ्यासासाठी त्यांचे पालक उठवायचे आणि तिथून सकाळपर्यंत बाबासाहेब अभ्यास करायचे. दिवसामध्ये 24 तास असतात, त्याच्यामध्ये 18 ते 21 तास त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि विदेशामध्ये ज्या गोष्टीसाठी 6 वर्ष लागतात तो अभ्यासक्रम त्यांनी 2 वर्षाच्या आत पूर्ण केलेला आहे. आणि प्रत्येक जण घर बांधतं, पत्नीसाठी घर बांधतं, मुलासाठी घर बांधतं. पण बाबासाहेब या जगात असे एकमेव व्यक्ती की त्यांनी पुस्तकासाठी घर बांधलंय. त्यांच्या मुंबईच्या पुस्तकामध्ये 22 घरामध्ये 22,000 पुस्तकं होती आणि दिल्लीच्या घरामध्ये 7,000 पुस्तकं होती. जर बाबासाहेबांना खरी मानवंदना द्यायची असेल तर त्यांनी स्वतः सांगितलं, मला माझ्या विचारात शोधा, मला माझ्या पुस्तकात शोधा. तर आपण त्यांचं साहित्य वाचणं, त्यांचे विचार वाचणं, त्यांच्यासारखा अभ्यास करणं आणि आजचं जे खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं आजची संपत्ती ज्ञान आहे. तुम्ही जितकं चांगलं ज्ञान घ्याल तीच त्यांना खरी मानवंदना होणार आहे. आजच्या प्रस्ताविकात मी या ठिकाणी एवढंच या ठिकाणी मानतो आणि खूप मुलं या ठिकाणी भाषण करणार त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि माझं छोटंसं प्रस्ताविक आहे